सन 2012 व 2017 असे सलग 2 टर्म हैदराबाद रोड बीडी घरकुल भागातून निवडून आलेले महेश कोठे समर्थक नगरसेवक विठ्ठल कोटा यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली आहे। यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय। बीडी घरकुल हा परिसर दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचा बालेकिल्ला समजला जातो। बीडी घरकुल हा प्रभाग क्रमांक 10 व 11 अशा 2 प्रभागांमध्ये विभागलाय। कोठे यांचे समर्थक असलेले विठ्ठल कोटा हे सन 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या तिकिटावर सर्वप्रथम निवडून आले होते। प्रचंड जनसंपर्क व तळागाळात जाऊन काम करायच्या वृत्तीमुळे विठ्ठल कोटा प्रचंड लोकप्रिय झाले। प्रथमेश कोठे यांच्या समवेत विठ्ठल कोटा तसेच महेश कोठे समर्थकांनी 2 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल या आशेने विठ्ठल कोटा हे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते, पण यंदा त्यांना उमेदवारी मिळणार नाही असे स्पष्ट संकेत मिळाल्याने राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला। विठ्ठल कोटा यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रविवारी बीडी घरकुलमधील सुमारे 250 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रभागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक बोलावली। या बैठकीस प्रथमेश कोठे यांनी यावे अशी विनंती नागरिकांनी केली। त्याला प्रतिसाद देत प्रथमेश कोठे बैठकीला आले। यावेळी नागरिकांनी पुनश्च विठ्ठल कोटा यांना महापालिका निवडणुकीसाठी संधी द्यावी असा जोरदार आग्रह धरला। यावर कोठे यांनी या संदर्भात विचार करू, वरिष्ठांना कळवू असे आश्वासन दिले। सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पत्रात विठ्ठल कोटा यांनी म्हटले आहे की स्वर्गीय महेश कोठे यांच्या विचारांसाठी आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गासाठी होते। अण्णा हे केवळ माझे राजकीय गुरु नव्हते, तर ते माझा श्वास, माझा आधार आणि माझा मार्गदर्शक दीपस्तंभ होते। त्यांच्याशिवाय आता हे राजकीय व्यासपीठ मला पूर्णपणे रिकामे वाटत आहे। मी राजकारणातून निवृत्त होत असलो तरी अण्णांनी शिकवलेले समाजसेवेचे व्रत मात्र मी कधीच सोडणार नाही, असे कोठा म्हणाले।